आम्ही यावेळेस तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाहीये. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपण एकोप्याने काम करायचंय. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे. काकांच्या पुण्याईनं माझं लई बरंच चाललंय. हे विधान आहे अजित पवारांचं. पिंपरी चिंचोरमध्ये झालेल्या सभेत अजितदादांनी थेट शरद पवारांचं कौतुक केलं आणि झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत भूतकाळ विसरायचा संदेश दिला. दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री आशिष शेलार यांचे सुद्धा एक विधान चर्चेत आलंय. आम्ही स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे भक्त आहोत. आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालणार आहोत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. तुम्ही याल तर तुमच्यासोबत आणि नाही आलात तर तुमच्या विरोधात. शिरलात तर विरोधात. आम्ही आमचं काम करत राहू. आता आशिष शेलारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं. पण एकीकडे अजित पवारांचे सूर शरद पवारांशी जुळायला लागलेत आणि दुसरीकडे भाजप नेत्यांनी अजित पवारांच्या विरोधाचे सूर आळवायला सुरुवात केलीय. मागच्या काही दिवसांमध्ये सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील. स्वतः गौतम अदाणी मध्यस्थी करतायत. शरद पवार राजकारणातनं निवृत्ती स्वीकारतील आणि अजित पवार गटात पक्ष विलिनीकरण होईल. आपण देखील असेच अंदाज बांधत होतो आणि अशाच दिशेनं राजकारणसुद्धा चालू होतं. पण पवार हे कसलेले पैलवान. शरद पवारांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा अंदाज लागणं तसं कठीणच. कारण गेल्या 4-5 महिन्यांपासून पवारांचं मन वळवण्यात अजितदादांना यश आलंय. पक्षाच्या भविष्याचा विचार करून शरद पवार आपली भूमिका बदलतील असं बोललं जात असताना आता मात्र अजित पवारांनीच भूमिका बदलली असं दिसू लागलंय. अर्थात फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरता अजित पवार आणि भाजप हा सामना रंगला असला तरीसुद्धा भाजप विरोधात पहिली पायरी टाकत मतांचं गणित काय लागतं याचा अंदाज मोठ्या पवारांनीच अजित पवारांना घ्यायला लावल्याच्या चर्चा होत आहेत. स्वतःची वोट बँक मजबूत करण्याच्या तयारीनंच काँग्रेसला बाहेर ठेवत अखंड राष्ट्रवादीचा विरोधातला हा फॉर्म्युला नव्या राजकारणाला बळ देणारा ठरणार आहे. अर्थात या राजकारणात पवार इकडे येणार नाहीत तर अजित पवारच पवारांसोबत भाजप विरोधात जाण्याची शक्यता आहे. पण कालपर्यंत सत्तेची गरज सांगणारे अजितदादा एका क्षणात कसे बदलले बरं? अजित पवार जातील म्हणून सत्तेतनं दूर होऊन अजितदादांसोबत आलेले नेतेसुद्धा अजित पवारांच्या सोबत विरोधी बाकावर बसतील का? आणि ही उलटी चाल काकांच्याच डोक्यातनं कशी आल्याचं दिसतंय? पाहूयात आजच्या व्हिडिओतून. आता सुरुवात करूयात ती मागच्या काही दिवसांच्या चर्चांपासून. शरद पवार यांच्यासमोरची सगळ्यात मोठी ही अडचण कोणती होती? तर विरोधात आपला पक्ष कसा टिकवायचा. महानगरपालिका, नगरपालिका आणि झेडपी झाल्यानंतर थेट लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यासुद्धा तब्बल 3.5 वर्षांनंतर. दरम्यानच्या काळात पवारांसमोरची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पक्षाला आणि पक्षातल्या नेत्यांना सेटल करणं. पण त्यासाठी पवारांना अजित पवारांची भूमिका स्वीकारून सत्तेत यावं लागणार होतं. आता याची प्रमुख अडचण होती ती पवारांनी आजवर जपलेली भूमिका. यशवंतराव चव्हाणांच्या लाईनमध्ये आज पवारांचंच राजकारण आहे. अशावेळी शेवटच्या काळात केलेली वैचारिक तडजोड ही शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यावर काळा डाग ठरली असती. पर्यायानं तिकडे सुद्धा जाता येत नाही आणि इकडे पक्ष टिकवणं कठीण आहे. अशा दुहेरी संकटात शरद पवार सापडलेत असं बोललं जात होतं. अर्थात याचा उतारा होता तो म्हणजे शरद पवारांनी निवृत्ती स्वीकारणं. शरद पवारांनी राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राजकीय निवृत्ती स्वीकारणं आणि अजित पवार गटात पक्ष विलिनीकरण करणं हाच एकमेव पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. आता हा पर्याय तितका सोपा ठरणार होता का? तर नाही. कारण शरद पवार गटातले नेते देखील या कृतीनं दुरावणार होते. प्रशांत जगतापांनी राजीनामा देऊन ते दाखवून देखील दिलं होतं. अर्थात राष्ट्रवादीनं जपलेले स्वतःचे मतदारसुद्धा त्या कृतीनं दुरावणले असते. त्यात हे राजीनाम्यांचं सत्र फक्त प्रशांत जगताप यांच्यापुरतं मर्यादित राहिलं नसतं. ज्या नेत्यांचा जनाधारच भाजप विरोधाचा आहे असे जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेतेसुद्धा काँग्रेसमध्ये गेले असते. आता या तडजोडीत एकट्या शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीची अडचण होती का? तर नाही. इथे भाजपची सुद्धा अडचण होती. भाजपचा महाराष्ट्रातला मूळ जनाधार हा शरद पवार यांच्या विरोधाचा राहिलेला आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजप अंतर्गत अनेक नेते दुखावले गेलेले आहेत. आता शरद पवारसुद्धा आणि राष्ट्रवादीसुद्धा सोबत आली तर भाजपचा देखील मूळ जनाधार डिस्टर्ब होऊ शकतो. बरं, हे प्रकरण देखील जनाधार डिस्टर्ब होण्यापुरतं थांबत नाही.
तर ज्या पवारांच्या पर्यायामुळे काँग्रेसला 99 नंतर महाराष्ट्रात एक हाती पसरता आलं नाही, ते पर्यायसुद्धा बाजूला गेले असता. थोडक्यात शरद पवारांना घेऊन अजित पवार एनडीएच्या कंपूत दाखल झाले तर महाराष्ट्रात काँग्रेस देखील पुन्हा आपलं जनमत तयार करू शकतं. म्हणजेच काय तर शरद पवार यांच्यासहित अखंड राष्ट्रवादी महायुतीत येत असेल तर भाजपसहित शिंदेंच्या शिवसेनेचे मतदारसुद्धा डिस्टर्ब होतील. पवारांच्या अखंड राष्ट्रवादीचे मतदार देखील डिस्टर्ब होतात आणि संपूर्ण घडामोडींचा थेट फायदा काँग्रेसला होऊ शकतो. आता यावरचा एकमेव उतारा काय दिसतो तर अजित पवारांनी थेटपणे भाजप विरोधाची भूमिका घेऊन विरोधातली स्पेस व्यापणं. आता हा पर्याय राष्ट्रवादीसहित भाजपच्या फायद्याचा कसा ठरू शकतो ते सुद्धा पाहूयात. तर या पर्यायातनं भाजपला होणारा फायदा म्हणजे काँग्रेसची स्पेस पवार घेऊ शकतात. महाराष्ट्रातनं काँग्रेस संपत नाहीये याची जाणीव भाजपला लोकसभेतच झालेली आहे. काँग्रेस आपला मूळ जनाधार कायम ठेवत तुल्यबळ उमेदवार जर काँग्रेसला मिळाले तर भाजपला काँग्रेस हाच एकमेव पक्ष हद्दपार करू शकतो याची जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. इथं विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसशिवाय राष्ट्रवादी मोठी झाली तर भाजपचा एक प्रकारे फायदाच होतो, कारण राष्ट्रवादी विरोधाची स्पेस घेऊ शकते. पण जेव्हा भाजपला गरज असेल तेव्हा बाहेरून पाठिंब्याचं राजकारण कायम ठेवू शकते. उद्या ही स्पेस जर काँग्रेसनं घेतली तर कुठलीच तडजोड करता येत नाही. त्यापेक्षा काँग्रेसची जागा ही राष्ट्रवादी घेत असेल तर भाजपसाठी ही सगळ्यात चांगली गोष्ट ठरू शकते. आता राष्ट्रवादीचा या समीकरणातनं काय फायदा होऊ शकतो तर आज महाराष्ट्रात 6 पक्ष आहेत, पण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी गरज कुठल्या पक्षाची आहे तर ती आहे थमक्या विरोधी पक्षाची. सत्तेत 3 पक्ष आहेत आणि विरोधात 3 पक्ष आहेत. विरोधातल्या या 3 पक्षांपैकी 2 पक्षांची अडचण भाजपला आहे. उद्धव ठाकरे आपली भूमिका ताठर ठेवतात, त्यामुळे त्यांना बळ देणं भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं. काँग्रेसला बळ देऊन चालतच नाही. राष्ट्रवादीला सुद्धा आता 40 ते 50 आमदार आणि 5 ते 7 खासदारांच्या पलीकडे आपलं बळ घेऊन जायचं आहे. आणि हे करायचं असेल तर विरोधाची संपूर्ण स्पेस घेण्याचा एकमेव पर्याय अजित पवारांसमोर असू शकतो. थोडक्यात दोन्ही पक्षांसाठी ही गोष्ट विन विन सिच्युएशन आहे. आता मुद्दा उरतो तो अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांचा. ज्यांना सत्तेची गरज आहे ते आमदार अजित पवारांची ही भूमिका स्वीकारू शकतील का? स्वीकारतील तर ती नेमकी कशी? तर यासाठीच आपल्याला अदाणी बारामतीत आल्याचं दिसतं. विरोधात असताना शरद पवारांसाठी अदाणीसारखा माणूस बारामतीपर्यंत येत असेल तर हे राजकारण एक प्रतिकात्मक म्हणून पाहता येतं. विरोधकांकडे ताकद नाही म्हणून आज विरोधात राहायला जनाधार मिळत नाही. पण शरद पवार अजित पवार हे बळ जर विरोधात राहून देत असतील, आपली कामं केंद्राकडनं काढून घेता येत असतील तर विरोधात राहण्याची काहीच अडचण अजित पवार आणि शरद पवार यांच्यासोबतच्या आमदार खासदारांना नसणार आहे. एकीकडे भाजप विरोधाचा जनाधारही मिळतो आणि दुसरीकडे विरोधात राहून कामही करून घेता येतात. आता इतकं सगळं चांगलं असताना प्रयोग झटक्यात का होत नाही तर याचं उत्तर आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत दिसतं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार काँग्रेसला सोबत घेऊन देखील लढले असते, पण अखंड राष्ट्रवादीचं संख्याबळ आणि भाजप विरोध करून काँग्रेसचा मूळ जनाधार किती संपवता येतो हे पाहण्यासाठी पुण्यापेक्षा दुसरा कुठला केंद्रबिंदू नसता. इथं पवार आघाडीला योग्य तो रिझल्ट भेटला तर भाजप आणि अजित पवार हा दुरावा आपल्याला भविष्यात वाढलेला दिसू शकतो. इथं शरद पवारांनी अखेरच्या काळात सुद्धा वैचारिक तडजोड केली नाही म्हणून शरद पवारांची प्रतिमा कायम राहील. भाजपसोबत तडजोड असल्यानं अजित पवार सत्तेचा फायदा मिळवत राहतील. याशिवाय सिंचन घोटाळ्यासारख्या प्रकरणातनं मोकळे होऊन पुन्हा आपल्या कंपूत दाखल झालेले दिसू शकतात. अर्थात एकत्रित राष्ट्रवादीचं संख्याबळ आमदारांच्या पातळीवर 51, खासदारांच्या पातळीवर 9 झालेलं दिसू शकतं आणि विरोधाची स्पेस एकट्या राष्ट्रवादीकडेच राहताना दिसते. अर्थात असं झालं तर शरद पवारांची ही चाल पक्ष वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि विचारधारा कायम ठेवण्यासाठी सगळ्यात भारी होती असंच म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? खरंच या सगळ्यामागे शरद पवार आहेत का? आणि भविष्यात अजित पवार आणि शरद पवार हेच भाजप विरोधाची स्पेस घेऊन काँग्रेसचा जनाधार सुद्धा कमी करतील का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी